सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत राहून अल्पावधीतच नवी मुंबईत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे नवी मुंबई युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सानपाडा येथे एका भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करून आपलं सामाजिक कार्यत्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। नवी मुंबई युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि सानपाडा विभाग संघटिका प्रियांका जाधव हे तरुण आणि सुशिक्षित दाम्पत्य आज त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि दांडग्या जनसंपर्कामुळे सानपाडा प्रभागामध्ये विशेषत्वानं ओळखले जाते आणि म्हणूनच अविनाश जाधव या तरुण नेतृत्वानं आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर हा सामाजिक उपक्रम वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यानं आयोजित केला होता। या समाजोपयोगी शिबिराचं उद्घाटन शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते संपन्न झालं। नवी मुंबईतील विविध प्रसिद्ध रुग्णालयांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। यामध्ये बीपी, शुगर तपासणी, ईसीजी, मोफत औषध वाटप, नेत्र तपासणी व चष्मा वाटप, डेंटल चेकअप, मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया मार्गदर्शन, पीएसए, ब्लड टेस्ट, ओरल कॅन्सर तपासणी, बीएमआय, त्वचेचे आजार, फुफ्फुस तपासणी आणि कान तपासणी आदी तपासण्यांचा समावेश होता। विशेष म्हणजे आरोग्य तपासणी सोबतच या शिबिरांमध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड शिबिर आणि आरोग्य विमा मार्गदर्शन शिबिर देखील ठेवण्यात आलं होतं। यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आरोग्य सेवांसोबत आवश्यक प्रशासकीय माहिती व मदत उपलब्ध झाली। मोठ्या संख्येनं नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या। यावेळी एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीमकडून नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या। यावेळी शिबिराला भेट देण्यासाठी युवा नेते ममित चौगुले, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी अजित सावंत, मिलिंद सूर्यराव, रामचंद्र पाटील, शहर प्रमुख विजय माने, दिलीप घोडेकर, सोमनाथ वासकर, भावेश पाटील, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख आरती विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिबिराचे आयोजक अविनाश जाधव आणि प्रियांका जाधव यांनी आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट केली। आपण प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त आपण काही ना काही सामाजिक कार्यक्रम करतो, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सेवेसाठी। मला वाढदिवस साजरा करायसाठी नाही तर हा सामाजिक कार्यक्रम कार्य करण्यासाठी आपण करतो। आणि आज आपण जसं इथे भव्य दिव्य आरोग्य शिबिर लोकांसाठी, प्रभागातल्या नागरिकांसाठी पुरा सानपाडा इथे एकजुटला आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी। जसं की आपण या शिबिरात अनेक प्रकारचे 13 ते 14 प्रकारचे टेस्ट ठेवलेले आहेत आणि ह्या टेस्टचा लाभ घेण्यासाठी आज इथे तुडुंब अशी गर्दी इथे पाहायला भेटते। खरं मी हे गर्दी आणि हे लोकांचे प्रेम जे आमच्यावरती आहे आणि ते प्रेमाचा लाभ घेण्यासाठी इथे आरोग्य शिबिरमध्ये ते आलेत। आज आम्हाला ते पाहून ते आम्ही सर्वजण इथे भावूक झालेलो आहे। माझं ध्येय एकच असतो की आपल्याला 100% समाज करायचं आहे आणि बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे समाजासाठी काहीतरी देणं पण लागतो, ते आपण प्रयत्न करत असतो आणि असंच भविष्यात आपण प्रयत्न करत राहू आणि पुढेही अशी वाटचाल करत राहू। आज इथे उभे राहून एक जुना प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत आहे आणि तो प्रसंग लक्षात आला की अंगावर शहारे येतात आणि तो आयुष्यभर विसरण्यासारखा नाही आहे। आणि माझे सख्खे धीर दत्तात्रय जाधव यांचं गेल्या काही वर्षापूर्वी उपचार वेळेवर न घेतल्या कारणाने निधन झालं। जी घटना आमच्या कुटुंबात झाली ती घटना म्हणजे कुठल्याही प्रभागातील नागरिकांच्या सोबत नको व्हायला, कारण की कधीही कोणताही प्रसंग कोणत्याही नागरिकावरती कधीही येऊ शकतो। तर ही जी आरोग्य सेवा आम्ही देत आहोत ती एक वाढदिवसाच्या निमित्त देत आहोत। जनतेची सेवा करून आम्हाला हा वाढदिवस साजरा करण्यात एक सुख मिळत आहे, तर ते आम्ही अनुभवतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या सानपाड्यातील नागरिकांनी दिलेला आहे। या आरोग्य शिबिरात आम्ही बीपी, शुगर, ENT, कॅन्सर आणि डेंटल चेकअप अशा विविध तपासण्या इथे राबवल्या आहेत। हा जो कॅम्प आम्ही राबवला त्यामध्ये मेन संकल्पना, मेन विचार हाच होता की सानपाड्यातील नागरिक जे आहेत, जी कुटुंब आहेत त्यातला प्रत्येक नागरिक हा निरोगी राहावा ही यामागची संकल्पना आहे। तर इथे जे नागरिक उपस्थित राहिलेत हे अविनाशजींसाठी एक गिफ्टच आहे हे आम्ही समजतो। तर सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करते आणि इथून पुढेही असेच कार्यक्रम, असेच उपक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ हे मी शाश्वती तुम्हाला देते। तर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अविनाश जाधव आणि प्रियांका जाधव या तरुण दाम्पत्यानं वाढदिवसासारख्या प्रसंगी
सामाजिक उपक्रम राबवून दाखवलेली ही बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अतिशय पवित्र अशा दिनी माझे युवा सहकारी अविनाश जाधव यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे। त्यांनाही खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आज बरेच कार्यक्रम, असंख्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याच्यापैकी आमच्या आरोग्य विभाग जो आहे शिवसेनेचा आणि युवा सेना यांच्यामार्फत या ठिकाणी आरोग्य तपासणीचं मोठं शिबिर लावलं आहे आणि आपण पाहिलं की शेकडो लोक या ठिकाणी तपासणीसाठी, मोफत तपासणी आहे त्याच्यासाठी आलेले आहेत आणि या तपासणीमध्ये सर्वच प्रकारच्या तपासण्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ज्यांना मोतीबिंदू डिटेक्ट होईल त्यांची देखील मोफत ऑपरेशनची व्यवस्था या आमच्या आरोग्य विभागामार्फत शिवसेनेच्या करण्यात आलेली। अतिशय चांगला या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय। मी अविनाश आणि आमच्या जाधवताई या दोघांचंही आणि सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो। आपण पाहतो की या सगळ्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येतं। आता तुम्ही आजचं राजकारण पाहतात की बॅनर लावतात, लोक पार्टी करतात, मोठं नियोजन करतात, पण आमचा हा शिवसेनेचा पदाधिकारी अविनाश जाधव एक साधा आहे, एक लोकांपर्यंत जातो आणि जे सर्वसामान्यांना जी गरज असते, मेडिकल कॅम्प असेल, अशा गोष्टी आम्ही करत राहतो आणि त्याच्यासोबत आमच्या वहिनीसुद्धा आहेत आणि याचा मला अभिमान आहे की आमचे सगळे असे मजबूत शिलेदार आहे। माझ्या मित्राला पुन्हा एकदा वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचे सगळं मनोकामना पूर्ण हो आणि त्याला भावी शुभेच्छा देतो। अविनाश जाधव या साहेबांनी खऱ्या अर्थानं 100% समाजकारण करण्याची धुरा आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि या भव्य दिव्य अशा आरोग्य शिबिरामध्ये जी उपस्थिती हेच दर्शवते की अविनाश जाधव या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं भावी नगरसेवक म्हणून सर्वजण त्यांना पाहत आहेत आणि मी या ठिकाणी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की कार्यकर्ता जो महान, कार्य करतो जोमान, कधी राहणार नाही तो माग, अविनाश जाधव यांना म्हणतात युवा सेनेचा वाघ। अशा या अविनाश जाधव आणि आमच्या प्रियांकाताई त्यांच्याबरोबर आहेत। सावलीसारख्या प्रियांका जाधव या त्यांच्या मागे उभ्या असतात। अनेक कार्यकर्त्यांना त्यांना सपोर्ट आहे। या प्रभागामधील ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना सपोर्ट आहे। युवा सेना त्यांच्याबरोबर आहे। परंतु मी म्हणतो एक कामकाज करीत असताना त्यांचे पाय जमिनीवरती आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे। ते सर्वसामान्यांचं नेतृत्व करीत आहेत। सर्व समाजाला घेऊन अविनाश जाधव वाटचाल करीत आहेत। मी अविनाश आणि प्रियांका ह्या दोघांचे खूप कौतुक करेल। वर्षाचे 12 महिने ते सानपाडा विभागामध्ये काही ना काही उपक्रम हे राबवत असतात। पुढेही त्यांनी असंच लोकांच्या उपयोगासाठी चांगले चांगले कार्यक्रम घ्यावेत अशी सदिच्छा। आज त्यांनी वाढदिवसाचे त्याला मला वाटतं जास्तीत जास्त 100 वर्ष व्हावे आणि चांगलं कार्यात वाहून घेईल आणि त्याला पुढची वाटचाल होण्यासाठी आज त्याला सर्वांनीच आशीर्वाद द्यावा माझं असं मत आहे आणि आशीर्वाद होऊन त्यांनी आज त्याच्या मनासारखा होईल आणि पुढं चालत राहा। जसा सूर्य उगवतो तसा उगवता झाला पाहिजे आणि तोच लोकांवर प्रकाश देईल अशी एक मी ती भावना बाळगतो। अविनाश जाधव आणि प्रियांका जाधव यांच्या माध्यमातून आयोजित शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी देखील यावेळी त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत आभार व्यक्त केले। आरोग्याचं शिबिर ठेवलेलं आहे ते अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे। वाढदिवसही साजरा होतो आणि समाजकार्य होतो या उद्देशाने ठेवण्यात आलेलं आहे। खूप छान कार्य आहे। ज्यांची परिस्थिती नाही का असे मेडिकल जाऊन टेस्ट घ्या वगैरे पैसा खर्च करणं त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर आहे आणि अविनाश जाधव यांचं कार्य ते छान आहे। मितभाषी आहे, सगळ्यांना मिळून मिसळून आदराने वागतात। त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं चांगली प्रगती हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। खूप चांगला मुलगा आहे आणि खूप कार्यकर्तासुद्धा खूप चांगला आहे। तो सिनियर सिटीजनची काळजी घेतो, सगळ्यांचा आदर करतो तो आणि जेव्हा जेव्हा हे कार्यक्रम ठेवतो तर त्याचा कार्यक्रमसुद्धा खूप छान होतो। सर्व लोक येतात, त्याला प्रतिसाद देतात आणि प्रियांका आणि अविनाश हे खरोखर चांगले आहेत आणि चांगले कार्यकर्ते आहेत। त्यांना त्यांच्या पाठी सर्वांनी उभं राहावं ही माझी इच्छा आहे। खूप खूप शुभेच्छा आहे। त्यांनी खूप मोठं व्हावं हेच आमचा त्याचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी। ठरवून कोणी हेल्थ चेकअप करू शकत नाही ना, त्या ह्या निमित्ताने तरी प्रत्येकाने आपलं हेल्थ चेकअप करून घेतो, त्या फार उपयोग पडतो। फारच चांगला उपक्रम आहे। त्यांनी दरवर्षी असं करायला पाहिजे, लोकांना त्याचा फारच फायदा होईल। त्याला आमच्या शुभेच्छा आणि त्याचं चांगलं हो। पांडुरंगा विठ्ठला चांगलं करतो, मानुष्य आहे
त्याकडं चांगलं काम आहे जाणतो सगळ्याला. हे आम्ही 10 वर्षापासून त्यांना ओळखतो. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतात, येतात, छत्र्या वाटतात, चांगली काळजी घेतात ज्येष्ठ नागरिकांची. त्यांचं कार्य अत्यंत लोकोपयोगी आहे. काय सदरचं जे त्यांनी वाढदिवसानिमित्त हे शिबिर भरवलं आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होईल असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांकडे ज्येष्ठ नागरिकांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी. अविनाश जाधव हा होतकरू मुलगा आहे. काम त्याचं सामाजिक चांगलं आहे आणि एज्युकेटेड असल्यामुळे त्याला सर्व समज आहे समाजाची. आणि असा मुलगा राजकारणात आला तर भविष्याच्या दृष्टीने फार चांगला आहे म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतो. असं सुरुवातीपासून सामाजिक बांधिलकी फार चांगली आहे त्या माणसाची म्हणून आम्ही पुन्हा आलो की मुलगा चांगला आहे. त्यांची मिसेस प्रियंका जाधव व्यवस्थित आहे दोघं.